नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण काही मराठीमध्ये इंटरेस्टिंग जी के क्वेश्चन्स कवर करणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हातपायाला मुंग्या येत असतील तर काय खावे? ऑप्शन ए आहे दूध, ऑप्शन बी आहे अंडी, ऑप्शन सी आहे पनीर, ऑप्शन डी आहे चिकन. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की याचे उत्तर द्या. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंडी. अंड्यांमध्ये विटॅमिन 12 मुबलक प्रमाणात असते, जे स्नायू आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, रक्त वाढवण्यासाठी कोणता पदार्थ खावा? ऑप्शन ए आहे सफरचंद, ऑप्शन बी आहे तांदूळ, ऑप्शन सी आहे बटाटे, ऑप्शन डी आहे पनीर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सफरचंद. सफरचंदामध्ये आयर्न आणि फायबर भरपूर असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय खावे? ऑप्शन ए आहे दूध, ऑप्शन बी आहे मिठाई, ऑप्शन सी आहे बटर, ऑप्शन डी आहे पोहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दूध. दुधामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व डी असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवते. आजचा आपला चौथा प्रश्न आहे, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काय खावे? ऑप्शन ए आहे गाजर, ऑप्शन बी आहे आलं, ऑप्शन सी आहे कांदा, ऑप्शन डी आहे पापड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात विटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. आजचा आपला पाचवा प्रश्न असा आहे, आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए तेलकट पदार्थ, ऑप्शन बी फायबरयुक्त आहार, ऑप्शन सी साखर जास्त खाणे, ऑप्शन डी थंड पेय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फायबरयुक्त आहार. फायबरयुक्त पदार्थ जसे फळे, भाज्या आणि धान्य पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांचे आरोग्य राखतात. आजचा आपला पुढील प्रश्न असा आहे, डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय प्यावे? ऑप्शन ए चहा, ऑप्शन बी सोडा, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी गरम दूध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाणी. शरीरात पाण्याची योग्य पातळी राखण्यासाठी आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. आजचा आपला पुढील प्रश्न असा आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे? ऑप्शन ए मिठाई, ऑप्शन बी आलं आणि हळद, ऑप्शन सी बर्गर, ऑप्शन डी सॉफ्ट ड्रिंक्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आलं आणि हळद. आलं व हळदामध्ये अँटी इन्फ्लोमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आजचा आपला पुढील प्रश्न आहे, जास्त तणाव टाळण्यासाठी कोणती क्रिया उपयोगी आहे? ऑप्शन ए सतत मोबाईल वापरणे, ऑप्शन बी योगासन, ऑप्शन सी खूप झोपणे, ऑप्शन डी सतत खाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी योगासन. योगासनामुळे मन शांत होते, स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि मानसिक आरोग्य सुधारते. आजचा आपला शेवटला प्रश्न असा आहे, पचनक्रिया सुधारण्यासाठी काय खावे? ऑप्शन ए ताजे फळे, ऑप्शन बी फास्ट फूड, ऑप्शन सी मैद्याचे पदार्थ, ऑप्शन डी आईस्क्रीम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ताजे फळे. फळांमध्ये नैसर्गिक फायबर असते, जे पचनक्रियेस मदत करते.